पाथरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी आपली निवड करण्यात आलेली आहे सर्व बहुमताने. काय सांगणार याच्या बाबतीत आपण? नक्कीच मी सर्वप्रथम आमचे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय सईद भैया खान यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आणि या संधीचं निश्चितपणे आम्ही सोनं करू. कारण की शिवसेनेला ज्या प्रकारे 35 वर्षानंतर गावातल्या 72 मतदारांनी सत्ता बदल केला आहे आणि संधी दिली आणि ही संधीचं आम्ही सोनं करण्याचं आम्हाला काम करून दाखवायचं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही जसं निवडून आलो तसं कामाला लागलो. आमचे नगराध्यक्ष आसिफ भैया खान आणि त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक अगदी निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून रोडवरती लोकांच्या समस्या सोडवत आहेत. प्रचाराच्या वेळेस शिवसेनेचे नेते सईद खान यांनी काही आश्वासनं दिलेली आहे, जसं की 300 बेडचा दवाखाना आहे, 1200 दुकानं तयार करणार आहेत आणि अजून बरेच असे आश्वासनं दिलेली. नक्कीच सईद भैया खान या आश्वासनाचं पूर्तता करणारं नेतृत्व आहे आणि त्यामुळेच अगदी थोड्या कालावधीमध्ये त्यांनी राज्यभर आपला ठसा पोहोचवलेला आहे. पाथरी नगरपालिकेमध्ये सईद भैयांनी आश्वासनच नाही दिली तर सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी कामं पूर्णसुद्धा केलेली आहे. मग 2200 घरकुल असतील, छत्रपती शिवरायांचा पुतळा असेल, 25 कोटी रुपयाचा रोड फंड असेल, त्याचबरोबर साई विकास आराखड्यासाठी 160 कोटी रुपयाचा निधी असेल, ही सर्व कामं केली आणि ही जनतेनं पाहिली आणि त्यानंतर जनतेनं मोठा मॅन्डेट शिवसेनेला दिला. शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून दिले आणि भविष्यातसुद्धा सईद भैया जसं पाथरी आम्ही सईद भैयाच्या नेतृत्वामध्ये एक विकासाचं मॉडेल करणार आहोत. आम्हाला बराच बॅकलॉग अजून बाकी आहे पाथरी शहराचा. इतक्या वर्षामध्ये अजूनही पाथरीमध्ये ज्याला बेसिक म्हणतो हा डेव्हलपमेंट झालेला नाही, विकास झालेला नाही. गार्डन नाही, आम्ही गार्डन करू. नाट्यगृह नाही, नाट्यगृह करू. ऑडिटोरियम हॉल करू. या सगळ्या गोष्टी अजूनही राहिलेल्या आहेत. क्रीडा संकुल नाही ते सुद्धा आम्ही करू आणि सर्व म्हणजे शोषित वंचिताला न्याय द्यायचा आमचा या नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न असतो. उपनगराध्यक्षपदासाठी आपली सरकार म्हणजे लंगडी सरकार होती, पण आदरणीय राजेश विटेकर आमदार साहेब यांनी ते पूर्ण केलेली आहे, त्याची पूर्तता पूर्ण केली. काय म्हणणार आपण जसं म्हणता लंगडी अजिबात नव्हती, कारण की बहुमतानं शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला होता. पण काही नगरसेवकाच्या जे उमेदवार आहेत आमच्या शिवसेनेचे काही थोड्या मतानं पराभूत झाले. तर शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून दिला होता आणि त्यानंतर आमच्या 9 नगरसेवक आले आणि मी या निमित्तानं राजेदादाचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनीसुद्धा जनतेचा कॉल पाहून जनतेनं सत्ता परिवर्तन केलं हे लक्षात घेऊन आणि विकासाच्या दृष्टीनं एक स्थिर नगरपालिका असावी या दृष्टीनं आम्हाला त्यांनी मदत केली आणि त्यांच्या मदतीनं आम्ही आता बहुमत मिळून एक चांगल्या प्रकारे आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून काम करू. 9 नगरसेवक होते, त्याच्यातून आपलीच एक उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. माझी एकट्याची निवड करण्यात आली. ही आमची पक्षाची बैठक झाली, आमच्या सर्व सदस्याची बैठक झाली आणि त्यामध्ये सर्वानुमते सईद भैयानं हा निर्णय घेतलेला आहे. सगळ्यांना विचारात घेऊन लोकशाही प्रक्रियेद्वारे ही निवड करण्यात आलेली आहे आणि सईद भैयानं मी जसं म्हणत होतो की एक विकासाभिमुख नेतृत्व आहे आणि सईद भैयानं हेच केलं की एक सामाजिक समीकरणसुद्धा बनवण्याचा यामध्ये प्रयत्न केला. या निवडीमागं नगराध्यक्ष हा मुस्लिम समाजाचा होता आणि सामाजिक समीकरण राहिलं पाहिजे म्हणून उपाध्यक्ष हा हिंदू समाजामध्ये द्यायचा अशी भूमिका सईद भैयाची राहिली आणि त्या दृष्टीने हिंदू समाजाला त्यांनी उपाध्यक्षपद दिलं. मी पुन्हा त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पाथरीकरांना हेच सांगतो की एक विकासाभिमुख नेतृत्व मी म्हणल्याप्रमाणे की आलेलं आहे आणि निश्चितपणे आम्ही भविष्यामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये चांगल्या प्रकारे काम करू. आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पाडण्यासाठी, तर त्या एवढ्या याच्यातून अटीतटीच्या याच्यामधून आपण सक्सेस होऊन निवडून आला आणि आता उपनगराध्यक्षपदी आपली निवड झाली, तर आपल्याला कसं वाटतं? निवडणुका म्हणलं की विरोध आला, पण हा विरोध जो आहे हा विरोधाला माझ्या मतदारांनी, माझा जो मतदारसंघ होता शिक्षक वाली या मतदारांनी जे आहे ही मला साथ दिलेली आहे. मला पाडण्याचे भरपूर प्रयत्न झाले, पण जनता, मी तिथं 10 वर्ष झाले काम केलेलं आहे, सातत्यानं नागरिकांच्या अडचणी सोडवल्यात हे जनतेनं लक्षात ठेवलं आणि त्यामुळे जनतेनं माझ्या पाठीशी राहायचा निर्णय घेतला. मला निवडून नाही दिलं, जनतेनं माझ्या कामाला निवडून दिलं. या निमित्तानं आमच्या मतदारसंघातील सर्व मतदाराचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. बरं, या ठिकाणी आता राष्ट्रवादी आणि शिवसेना ही युती आपल्याला म्हणजे पाहायला मिळाली समजा, तर हीच युती पुढं जिल्हा परिषद पंचायत समिती पाहायला मिळेल का अशी आशा करावं? नाही, याबाबत जे आहे याबाबत वरिष्ठ नेते ग्रामीण भागातला त्यांना जे योग्य वाटेल ते वरिष्ठ पातळीवरचे नेते जे आहेत, ही आमची कोर कमिटी आहे, हे याबाबत निर्णय घेईल. तुर्तास नगरपालिकेमध्ये आम्ही एकत्र आहोत, एकत्र मिळून चांगल्या प्रकारे पाथरी शहराच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करू.